नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपलं पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या पहिल्या मराठी नर्सिंगच्या युट्यूब चॅनलवरती। जर तुम्ही आपल्या व्हिडिओच्या थंबनेल बघून या ठिकाणी आला असाल तर तुम्ही योग्य ठिकाणी आला आहात। कारण की विद्यार्थी मित्रांनो, थंबनेल आपल्या व्हिडिओचे वेगळे असतात। त्याच्या मागील कारण असं आहे की जेणेकरून जास्तीत जास्त विद्यार्थ्यांचं अट्रॅक्शन, जास्तीत जास्त विद्यार्थी आपण अट्रॅक्ट करू शकू या उद्देशानं या व्हिडिओचे थंबनेल बनवलेले असतात। पण व्हिडिओमध्ये दिलेली माहिती ही विद्यार्थ्याच्या हितासाठी आणि विद्यार्थ्याच्या भविष्यासाठी अत्यंत उपयोगी, अत्यंत महत्त्वाची असते। त्याचप्रमाणे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला कॉलेजची प्रेफरन्स लिस्ट कशी बनवायची हे सांगणार आहे। अत्यंत महत्त्वाचा टॉपिक आहे। खूप सारे विद्यार्थी कमेंट करून विचारत होते की सर प्रेफरन्स लिस्ट कशी बनवायची। खूप सारे विद्यार्थ्यांचे व्हॉट्सअपला मेसेज आलेले होते। खूप सारे विद्यार्थ्यांनी आज दिवसभरामध्ये खूप सारे कॉल केले। तर त्याच संबंधी आजचा हा व्हिडिओ होणार आहे। खूप महत्त्वाचा व्हिडिओ होणार आहे। इथे कुठल्याही प्रकारचं पेड प्रमोशन नाहीये, इथे कुठल्याही प्रकारचं मी पैसे घेऊन तुम्हाला लिस्ट बनवून देणार असा मला भाग नाहीये। तुम्ही विद्यार्थी मित्र स्वतः तुम्ही तुमची प्रेफरन्स लिस्ट बनवू शकता। कशी बनवायची, काय बनवायची त्याच संबंधीचा हा आजचा अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ होणार आहे। त्यामुळे व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत जोडून राहा, जेणेकरून ही महत्त्वाची माहिती तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल आणि तुम्ही याच्यामध्ये तुमचं ज्ञानवर्धन कराल। विद्यार्थी मित्रांनो, आजचा व्हिडिओ जितका महत्त्वाचा तितकाच खास होणार आहे। तुम्ही स्वतः तुमची प्रेफरन्स लिस्ट कॅपराउंड 1, कॅपराउंड 2, कॅपराउंड 3, कॅपराउंड 4 त्याचप्रमाणे स्पॉट राउंड साठी देखील तुम्ही तुमची स्वतःची प्रेफरन्स लिस्ट, कॉलेज कोड लिस्ट, कॉलेजची लिस्ट तुम्ही स्वतः बनवू शकता। या उद्देशाने आजचा हा व्हिडिओ मी बनवलेला आहे। तर तुम्ही व्हाईट बोर्डवरती बघू शकता, या ठिकाणी तुम्हाला एक नोटबुकची आवश्यकता लागेल, जेणेकरून ही सगळी माहिती तुम्ही त्या नोटबुकमध्ये राईट डाऊन करणार आणि व्हिडिओ संपल्यानंतर तुम्ही स्वतः तुमची जी प्रेफरन्स लिस्ट आहे ती बनवणार। तर विद्यार्थी मित्रांनो, सगळ्यात आधी जर सुरुवात करायला गेलो तर तुमचं सुरुवातीला काय करायचं, नाव लिहून घ्यायचं। त्याच्यानंतर तुमची कॅटेगरी उदाहरणार्थ जर सांगायला गेलो तर या ठिकाणी XYZ नावाचा स्टुडंट आहे। त्या स्टुडंटची कॅटेगरी कोणती आहे, ओबीसी। आणि या ठिकाणी अजून एक गोष्ट महत्त्वाची असते ती म्हणजे जेंडर। कारण की जे सीट आहेत ते जेंडरला सुद्धा डिवाइड होत असतात, त्यामुळे तुमचं जेंडर पण इम्पॉर्टंट आहे। हे तुम्ही तुमच्या नोटबुक मध्ये लिहून घ्यायचं। तुमचं स्वतःचं जेंडर या ठिकाणी लिहायचं, तुमची कॅटेगरी या ठिकाणी मेल असेल तर मेल, फिमेल असेल तर फिमेल। त्यानंतर कॉलेजचा सिरियल नंबर, कुठल्या कॉलेजला तुम्हाला पहिलं प्रेफरन्स द्यायचं आहे। जर माझ्या हिशोबाने सांगायचं म्हटलं, ज्या विद्यार्थ्याला 40% असतील तो विद्यार्थी, आणि ज्या विद्यार्थ्याला 100% असेल तो विद्यार्थी, ज्या विद्यार्थ्याला 99% असेल तो विद्यार्थी, या सर्वांसाठी सुरुवातीचे जे कॉलेज असतील, जे 12 गव्हर्नमेंटचे कॉलेजेस आलेले आहेत, जे 12 गव्हर्नमेंटचे कॉलेजेस आलेले आहेत, सर्व विद्यार्थ्यांनी ते 12च्या 12 गव्हर्नमेंट कॉलेज फिल करायचे। सुरुवातीला सिरियल नंबर मध्ये जे 12 कॉलेजेस असतील ते तुमचे गव्हर्नमेंट कॉलेज असतील। तुमच्या कॉलेजला सिलेक्शन होईल, कॉलेजला नंबर लागेल, ही भविष्याची गोष्ट आहे। सध्याची प्रेझेंट मध्ये जर बघायला गेलो, प्रेझेंट मध्ये तुम्हाला काय करायचंय, कॉलेज फिल करायचंय, कॉलेजेसला प्रेफरन्स द्यायचंय। तर या ठिकाणी जे 12च्या 12 गव्हर्नमेंट कॉलेज आलेले आहेत, त्या 12च्या 12 गव्हर्नमेंट कॉलेजेस तुम्हाला सिरियल नंबर 1 वरती ठेवायचा आहे। 1 म्हणजे सिरियल नंबर 1 ते 12 पर्यंत तुमचे सगळे गव्हर्नमेंट कॉलेज फिल करायचं। त्याच्यानंतर दुसरं कॉलेज जर माझ्या हिशोबाने तुम्ही मला विचारणार तर त्या कॉलेजेसला प्रेफरन्स द्या जे प्रायव्हेट आहे आणि तुमच्या घराच्या खूप जवळ आहे। जे कॉलेज प्रायव्हेट आहे आणि तुमच्या घराच्या जवळ आहे त्या कॉलेजेसला प्रेफरन्स द्या। मी का घराच्या जवळ कॉलेजेसला प्रेफरन्स द्यायचं सांगत आहे, त्यामागे खूप मोठं रिझन आहे, खूप मोठं लॉजिक आहे। जर तुम्ही बाहेर गेलात, जर तुमची सिटी सोडून खूप जास्त लांब गेलात, तर त्या ठिकाणी तुम्हाला राहायचा खर्च प्लस तुमच्या ट्रॅव्हलिंगचा खर्च प्लस तुमचा त्या ठिकाणी जो इतर खर्च आहे तो खूप जास्त काय होईल, वाढू शकतो। त्यामुळे सगळ्यात आधी तुम्ही प्रथम जे प्रेफरन्स आहे, प्रायमरी प्रेफरन्स जे आहे ते असं कॉलेजला द्यायचं जे प्रायव्हेट आहे आणि तुमच्या घरापासून जवळ आहे। आता कुठल्या विद्यार्थ्यांसाठी सांगतोय मी, ज्या विद्यार्थ्यांना 80 ते 40 मध्ये कितीही मार्क्स असतील त्या विद्यार्थ्यांना सांगतोय। पहिले सुरुवातीला 12 कॉलेजेस फिल केले, त्याच्यानंतर हे कॉलेजेस फिल करायचं। नंतर जर तुम्ही अशी सिक्वेन्स बनवणार तर त्या ठिकाणी तुमच्या घराच्या जवळचं कॉलेज येईल,
त्या कॉलेजचा कोड येईल. उदाहरणार्थ मी मुंबईचं कॉलेज टाकलेलं आहे, जे कॉलेज ऑफ नर्सिंग मुंबईचं. हे एक्झाम्पल आहे विद्यार्थी मित्रांनो. हे काय आहे, एक्झाम्पल मी बनवलेलं आहे तुम्हा सर्वांसाठी. फक्त एक्झाम्पल आहे, याला प्रेफरन्स लिस्ट समजू नका. इट्स ओनली अ एक्झाम्पल. याला प्रेफरन्स लिस्ट समजू नका. प्रेफरन्स लिस्ट तुम्हाला स्वतःला बनवायची आहे. सिरियल नंबर 1 टाकलं, त्या कॉलेजचा कोड टाकला, त्या कॉलेजचं नाव टाकलं, त्याच्यानंतर कट ऑफ. आता कट ऑफ कसा कळेल, सगळ्यात आधी आपल्याला काय बघावी लागेल, तुमची कॅटेगरी. कॅटेगरी बघितल्यानंतर जो कट ऑफ आहे तो आपल्या युट्यूबच्या चॅनलला ऑलरेडी मी अपलोड केलेला आहे. आणि त्याच्यानंतर सीईटी सेलच्या 2024-25च्या साईटला जर तुम्ही गेलेत, सीईटी सेलच्या 2024-25च्या साईटला जर तुम्ही गेलेत, तर त्या ठिकाणी तुम्हाला सीईटीचा कट ऑफ, नर्सिंग सीईटीचा कट ऑफ 2024-25 साठी दिलेला असेल. तो कट ऑफ डाउनलोड केल्यानंतर त्या ठिकाणी तुम्हाला जे कॉलेज पाहिजे ते कॉलेज बघायचं. ते कॉलेज बघितल्यानंतर तुमची कॅटेगरी आणि त्या कॅटेगरीचा कट ऑफ किती होता ते तुम्हाला त्या ठिकाणी बघायला मिळेल. त्या हिशोबानं या ठिकाणी तुम्ही कॉलेजचा कट ऑफ फिल करायचा. उदाहरणार्थ ओबीसीचा कट ऑफ जर सांगायला गेलो तर एक एक्झाम्पल म्हणून मानून घेऊ, इथे 96% ओबीसीचा कट ऑफ होता. त्याच्यानंतर पुढे काय, सिटी, कुठल्या सिटीमध्ये ते कॉलेज आहे, कुठल्या सिटीमध्ये ते कॉलेज आहे ती सिटी टाकायची. त्याच्यानंतर त्या ठिकाणी हॉस्टेल फॅसिलिटी अवेलेबल आहे का. आता तुम्ही प्रश्न निर्माण करणार की सर त्या ठिकाणी हॉस्टेल फॅसिलिटी आहे का नाही हे आम्हाला कसं काय कळेल, तर ते पण मी तुम्हाला येत्या आपल्या व्हिडिओमध्ये पुढे तुम्हाला सांगेलच. नंतर हॉस्टेल फॅसिलिटी जर अवेलेबल असेल तर त्या ठिकाणी येस करायचं आहे, जर नसेल तर नो करायचा. त्याच्यानंतर त्या ठिकाणी हॉस्पिटल अटॅच आहे का. जर तुम्ही मला विचारणार सर हॉस्पिटल अटॅच कॉलेजेसची लिस्ट, तर मी डिस्क्रिप्शन मध्ये आपला व्हॉट्सअप चॅनलची लिंक तुम्हाला दिलेली आहे. त्या व्हॉट्सअप चॅनल वरती गेल्यानंतर तुम्हाला मी जे हॉस्पिटल अटॅच कॉलेजेस आहेत महाराष्ट्रातले बीएससी नर्सिंगचे, ते सर्व हॉस्पिटल अटॅच कॉलेजेसची लिस्ट तुम्हाला मी प्रोव्हाइड करायचा प्रयत्न करेल. पुढे पुढे जर सांगायला गेलो तर या ठिकाणी आपल्याला काय बघायला मिळेल, INC म्हणजेच काय, इंडियन नर्सिंग काउन्सिल, MNC म्हणजेच काय, महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिल, आणि MHS म्हणजे काय, महाराष्ट्र युनिव्हर्सिटी ऑफ हेल्थ सायन्स, ज्याच्या अंतर्गत सगळ्या परीक्षा होत असतात बीएससी नर्सिंगच्या. तर यांची मान्यता त्या कॉलेजला आहे का नाही, तर ह्या संबंधीचा देखील व्हिडिओ मी ऑलरेडी आपल्या चॅनलवरती बनवलेला आहे. तुम्हाला तो व्हिडिओ बघायचा असेल तर मी आय बटन असतं, त्या आय बटन मध्ये त्या व्हिडिओची लिंक टाकून देईल, किंवा डिस्क्रिप्शन मध्ये देखील त्या व्हिडिओची लिंक मी टाकून देईल. तर जर INC, MNC, MHS अप्रूव्ह असेल तर येस, ऑल अप्रूव्ह, तिघींचे अप्रुव्हल त्या कॉलेजला मिळालेलं आहे असं लिहायचं. त्याच्यानंतर येतं इनटेक. इनटेक म्हणजे त्या कॉलेजची सीट कॅपॅसिटी, किती विद्यार्थी त्या कॉलेजला ऍडमिशन, किती विद्यार्थ्यांचे सीट, किती विद्यार्थी त्या कॉलेजला ऍडमिशन घेऊ शकतात, त्या ठिकाणी तुम्हाला फिल करायचं आहे. किती कॅपॅसिटी त्या कॉलेजची आहे, 100, 50 अशीच कॅपॅसिटी असते, तर ती कॅपॅसिटी देखील तुम्हाला या ठिकाणी लिहून घ्यायची आहे. पुढे त्या कॉलेजेसचा कॉन्टॅक्ट नंबर. कॉलेजेसचा कॉन्टॅक्ट नंबर कुठे मिळेल तुम्हाला, तर कॉलेजेसची जी ऍड्रेस दिलेला असेल, कॉलेजेसचा जो ऍड्रेस दिलेला असेल त्या ऍड्रेसमध्येच कॉन्टॅक्ट नंबर दिलेला असतो. तरी कशा पद्धतीनं कॉलेजचा कॉन्टॅक्ट नंबर शोधायचा आहे हे पण मी ऑलरेडी आपल्या चॅनलला अपलोड केलेलं आहे. सेम डिस्क्रिप्शन मध्ये मी ह्या गोष्टीची लिंक, ह्या व्हिडिओची लिंक तुम्हाला देऊन देईल. सेम अशाच तऱ्हेनं तुम्हाला तुमची प्रेफरन्स लिस्ट तयार करायची आहे आणि कॉलेजेसला प्रेफरन्स द्यायचा आहे. एक छोटीशी चूक तुम्हाला 4 वर्षापर्यंत खूप सारा त्रास सहन करायला लावू शकते. त्यामुळे जितका जास्त तुम्ही अभ्यास करणार, प्रेफरन्स फॉर्म सुटले म्हणून घाई करून प्रेफरन्स फॉर्म फिल करायचा नाही. 1-2 दिवस घ्या, थोडासा वेळ अधिक घ्या आणि अभ्यास करा. अभ्यास करून स्वतःची प्रेफरन्स लिस्ट स्वतः तयार करा आणि त्या हिशोबाने प्रेफरन्स कॉलेजला प्रेफरन्सेस द्या. विद्यार्थी मित्रांनो, मी हात जोडून तुम्हाला आवर्जून विनंती करतो की आधी व्यवस्थितरित्या तुम्ही अभ्यास करा, व्यवस्थितरित्या प्रत्येक कॉलेजची इन्फॉर्मेशन गॅदर कलेक्ट करा आणि त्याच्यानंतर तुम्ही प्रेफरन्स फॉर्म फिल करा. अशा पद्धतीने तुम्हाला लिस्ट बनवायची आहे. नंतर या संबंधी तुम्हाला अजून काही अडचणी असतील, काही गोष्ट सापडत नसेल, काही गोष्ट तुम्हाला शोधता येत नसेल तर मला कमेंट करून सांगा. मी नक्कीच तुमची समस्या सोडवायचा प्रयत्न करेल. तर अशा पद्धतीने तुम्हाला स्वतःची काय बनवायची आहे, प्रेफरन्स लिस्ट. हे सगळं कशा संबंधी होतं, प्रेफरन्स लिस्ट संबंधी होतं. आणि राहिली गोष्ट
मी कुठल्याही पद्धतीचं कुठल्या स्टुडंटला प्रेफरन्स लिस्ट बनवून देत नाही. का बरं? कारण की माझ्याकडे एवढा वेळ नाही आहे की इंडिव्हिज्युअली एका स्टुडंटकडनं पैसे घेईल 500,000 रुपये आणि प्रेफरन्स लिस्ट बनवून देईल.